महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रपुरुषावर स्वतःच्या नालायक बुद्धीने काहीतरी वाच्यता करून स्वतःला फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचं काम सध्या चालू आहे आणि सरकार अशा लोकांना पाठीशी घालतं याचा आम्हाला वाईट वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आपण सत्ता घेतला हे विसरू नका. सत्ता तुमच्या हातात मिळाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या नावावर कोणी मग असू दे अशा तीनपाट लोकांना त्यांनी सत्तेवर बसून सत्तेचा फायदा घेऊन ह्या लोकांना भर चौकामध्ये त्यांच्या टिरीमध्ये गोळ्या घातल्या पाहिजे. जसं तुम्ही त्या ठाण्याच्या ह्याला घातल्या गोळ्या आरोपीला अक्षय शिंदेला, त्या पद्धतीने यांना देखील गोळ्या घालून खेळाच केला पाहिजे. पण शासन ते करत नाही. वाईट वाटतंय. शासनाला आम्हाला मुख्यमंत्र्याला बोलायचं आहे, सांगायचं आहे, विनंती करायची आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं की आज जे चाललेलं आहे हे वातावरण फार चुकीचं आहे. कुणी उडतोय शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलतोय. आता बागेश्वर बाबा कोण? बागेश्वर बाबा कुठला? बागेश्वर बाबा अशा माणसांना याची वाच्यता करायला नको होती. स्वतःच्या बुद्धीचे धिंडोरे काढून हा माणूस सांगतोय मी हिंदुत्ववादी म्हणतो आणि इकडे शिवाजी महाराजांनी सांगितलं मी आता लढाई करून थकलो. त्यांना इतिहास माहित आहे का? रामदास स्वामी आम्ही मानतो रामदास स्वामीला, पण रामदास स्वामीची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली नाही असं इतिहासामध्ये कुठल्याही पानावर एक ओळीचं अक्षर नाहीये. आणि अशा पद्धतीने सांगतात की राज्य करा म्हणून. बागेश्वर बाबा तुम्ही बोललात, फार मोठी चूक केला. आज मी या ठिकाणी एवढं सांगेन की तुम्ही महाराष्ट्रात फिरायला लागल्यानंतर तुमच्या तोंडावर मुततील, हाकतील लोक, थुकतील लोक. आणि सोलापूर शहरामध्ये आला तर लक्षात ठेवा मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तुम्हाला सोलापूर शहरामध्ये येऊन देणार नाहीत. त्यावेळेची परिस्थिती फार तुम्हाला अवघड जाईल. आज या ठिकाणी तुमचा मी निषेध व्यक्त करून एवढंच तुम्हाला सूचना आणि इशारा देतो.